हॅलो फ्रेंड्स, युअर वेलकम अगेन इन माय युट्यूब चॅनल अ बिग झिरो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे हॅड टू. भूतकाळात अस्तित्वात असलेल्या गरजा असतील किंवा दायित्व सांगण्यासाठी आपल्याला हॅड टू चा वापर करता येतो. मित्रांनो, हॅड टू म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागली किंवा एखादी गोष्ट तुम्हाला करायची होती, हे ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं असेल त्या त्या वेळेस तुम्हाला हॅड टू ची रचना आणि क्रियापदाचं सोबत पहिलं रूप घेऊन तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. बघा, मला खेळायचं होतं, मला खेळावं लागलं. या वाक्यासाठी काय करायचं, तुम्हाला हॅड टू ची रचना वापरून वाक्य तयार करायचं आहे. आय हॅड टू प्ले. मला खेळायचं होतं, मला खेळावं लागलं. नाईलाजास्तव तुम्हाला एखादी गोष्ट भूतकाळामध्ये करावी लागली किंवा करायची होती, असं ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं असेल त्या त्या वेळेस तुम्हाला हॅड टू सोबत क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन वाक्य तयार करायचं आहे. हॅड टू इज युज्ड टू टॉक अबाउट नेसेसिटी अँड ऑब्लिगेशन दॅट एक्झिस्टेड इन द पास्ट. म्हणजे भूतकाळात अस्तित्वात असलेल्या गरजा असतील किंवा दायित्व असेल, हे ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं असेल त्या त्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हॅड टू सोबत क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन वाक्य सांगायचं आहे. हॅड टू इज अ पास्ट फॉर्म ऑफ मस्ट अँड हॅव टू. हॅड टू म्हणजे काय, तर मराठीमध्ये करायचं होतं आणि करावं लागलं या अर्थानं तुम्हाला हॅड टू चा वापर करून वेगवेगळे वाक्य तयार करायचं आहे. बघा, आम्हाला आमचं प्रवासाचं साहित्य वाहून घेऊन जावं लागलं किंवा वाहून घेऊन जायचं होतं असं म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार, वी हॅड टू कॅरी आवर ओन लगेज. ओके, मला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा होता, डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागला. आय हॅड टू कन्सल्ट डॉक्टर. तिला परीक्षेला हजर व्हावं लागलं. शी हॅड टू रिअपिअर टू द टेस्ट. ओके, शेवटी शत्रूला पराभव स्वीकारावा लागला. ऍट लास्ट द एनिमी हॅड टू ऍक्सेप्ट द डिफीट. शेवटी शत्रूला पराभव स्वीकारावा लागला. ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय कळतं की हॅड टू चा वापर करून आपण भूतकाळामध्ये असलेली एखादी गरज असेल, एखादं दायित्व असेल किंवा एखादं नाईलाजास्तव आपल्याला एखादी गोष्ट करावी लागली, तर मित्रांनो आता आपण हॅड टू चा वापर करून करायचं होतं, करावं लागलं अशा अर्थाने वेगवेगळी वाक्य बोलून आपण इंग्रजी शिकणार आहोत. पुढील वाक्य पहा. तिला भेटावयाचे होते किंवा तिला भेटावं लागलं. बघा, या वाक्यामध्ये भेटायचं होतं किंवा भेटावं लागलं या वाक्यातून आपल्याला काय करायचं आहे, करायचं होतं, करावं लागलं हे सांगायचं आहे. तर तिला या मराठी सर्वनामासाठी इंग्लिश मध्ये पर्सनल प्रोनाउन घ्यायचे आपल्याला शी. ओके, शी. ओके, भेटायचे होते, भेटावं लागल्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हॅड टू आणि भेटण्यासाठी क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे मीट. शी हॅड टू मीट. तिला भेटायचं होतं किंवा तिला भेटावं लागलं. आम्हाला थांबावं लागलं किंवा आम्हाला थांबायचं होतं किंवा थांबायचे होते किंवा थांबावे लागले यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हॅड टू घ्यायचं आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आम्हाला साठी आपला पर्सनल प्रोनाउन घ्यायचा आहे वी. लागलं किंवा होतं यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हॅड टू आणि थांबण्यासाठी शब्द आहे वेट. आम्हाला थांबावं लागलं. वी हॅड टू वेट. आम्हाला थांबायचं होतं. ओके, आम्हाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढावे लागले. आम्हाला या सर्वनामासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आहे वी. लागले किंवा लागलं यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅड टू. वी हॅड टू आणि लढण्यासाठी शब्द आहे फाईट. वी हॅड टू फाईट आणि स्वातंत्र्यासाठी शब्द आहे फ्रीडम. ओके, वी हॅड टू फाईट फॉर फ्रीडम. बघा, आम्हाला स्वातंत्र्यासाठी लढावं लागलं किंवा लढायचं होतं. बघा, हे सांगण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हॅड टू चा वापर करायचा आहे. वी हॅड टू फाईट फॉर फ्रीडम. आम्हाला स्वातंत्र्यासाठी लढावे लागले किंवा लढायचं होतं. हे काय करायचं, आपल्याला भूतकाळामधील असलेलं दायित्व असेल किंवा गरज असेल हे सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हॅड टू ची रचना वापरावी लागेल. तिला भेटावयाचे होते, तिला भेटावं लागलं. मित्रांनो, आपल्या ह्या वाक्याचं निगेटिव्ह करण्यासाठी हॅड नॉट टू ची गरज नाहीये. तर आपल्याला बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय करतो, आपण डू किंवा डज घेऊन नॉट तयार करत असतो. अगदी त्याचप्रमाणे पास्ट इंडेफिनिट मध्ये म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये साध्या भूतकाळामध्ये आपण डिड नॉट चा वापर करतो. अगदी तसंच येथेही तसंच करायचं आहे. बघा,
हॅड टू च्या ऐवजी आपण काय करायचं आहे, डिड नॉट हॅव टू घ्यायचं आहे. बघा, तिला भेटावयाचे नव्हते, तिला भेटावं लागत नसे असं जर सांगायचं असेल त्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, डिड नॉट हॅव टू ची रचना घेऊन क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. शी डिड नॉट हॅव टू मीट, तिला भेटावं लागत नव्हतं किंवा भेटावं लागत नसे. आम्हाला थांबावं लागत नसे किंवा आम्हाला थांबायचं नव्हतं. वी डिड नॉट हॅव टू स्टे किंवा वी डिड नॉट हॅव टू वेट, आम्हाला थांबायचं नव्हतं. तिला स्वयंपाक करायचा होता. ओके, शी हॅड टू कुक, तिला स्वयंपाक करायचा होता. तिचं त्या वाक्याचं निगेटिव्ह कसं येईल, शी डिड नॉट हॅव टू कुक, तिला स्वयंपाक करायचा नव्हता, तिला स्वयंपाक करावा लागत नसे. मला शाळेला जायचं होतं किंवा मला शाळेला जावं लागत होतं. आय हॅड टू गो टू स्कूल, मला शाळेला जावं लागत नसे किंवा मला शाळेला जायचं नव्हते. आय डिड नॉट हॅव टू गो स्कूल, मला बाहेर जायचं होतं, मला बाहेर जावं लागलं. आय हॅड टू गो आउट, मला बाहेर जावं लागत नसे किंवा मला बाहेर जायचं नव्हते. आय डिड नॉट हॅव टू गो आउट, मला खेळायचं होतं, मला खेळावं लागलं. आय हॅड टू प्ले, मला खेळावं लागलं नाही किंवा मला खेळावं लागत नसे. आय डिड नॉट हॅव टू प्ले. आम्हाला 10 किलोमीटर चालावं लागलं, आम्हाला 10 किलोमीटर चालायचं होतं. वी हॅड टू वॉक फॉर 10 किलोमीटर, आम्हाला 10 किलोमीटर चालायचं नव्हतं, 10 किलोमीटर चालावं लागत नसे. वी डिड नॉट हॅव टू वॉक फॉर 10 किलोमीटर, आम्हाला 10 किलोमीटर चालावं लागत नसे. तिला स्वयंपाक बनवायचा नव्हता किंवा तिला स्वयंपाक बनवावा लागत नसे. शी डिड नॉट हॅव टू कुक. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, डिड नॉट प्लस हॅव टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन पॉझिटिव्ह वाक्याचं निगेटिव्ह करता येतं. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील. चॅनलला जास्तीत जास्त पसरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी शेअर बटनाला क्लिक करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.